हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी मेघा. माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बऱ्यापैकी व्हिडिओला खरंच व्ह्यूज एवढं छान मिळत आहेत माझ्या व्हिडिओला. आणि मी डेली म्हणजे व्हिडिओ अपलोड करत पण नाही आहे, तरी पण छान व्ह्यूज मिळत आहेत व्हिडिओला. आणि सबस्क्रायबर एक 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 करून वाढत चालले, तर असं वाढतील अजून भरपूर. तर त्यासाठी खरंच थँक्यू सगळ्यांचे. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघितले तरच माझ्या व्हिडिओला व्ह्यूज भेटणार पण आहेत आणि वॉच टाईमसुद्धा वाढणार आहे. तर प्लीज व्हिडिओ बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर असं आजचा व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर वाजले 11:30 आणि आरव आता येईल शाळेतून. स्कूलला गेला आरव. आणि आरवचं स्कूल चालू होऊन 1 महिना झाला. तर त्याचं असं झालं की स्कूल आणि त्याचा आजार दोन्ही सोबतच आलेलं आहे. तो जसं शाळा सुरू झाली तेव्हापासून तो आजारीच पडतो. सारखा त्याला ताप येतोय, सारखा ताप येतोय त्याला. बरा होतो, परत ताप येतो. त्यामुळं मग त्याला पण निमित्त भेटलं आहे स्कूलला सुट्टी घेण्याचं. आणि तो जातच नाही आहे स्कूलमध्ये. काय झालं त्याला काही कळत नाही. रोज रडतो जाताना. सकाळी उठलं की त्याचं सुरूच होतं की मला स्कूलला जायचं नाही आहे म्हणून. रोज रडतो तो. तर आरव रोज रडतोय स्कूलला जाण्यासाठी. आणि त्याला इच्छाच होत नाही स्कूलला जायची. आणि त्याचं स्कूल तर एवढं भारी आहे, म्हणजे मस्त आहे स्कूलचा आतला जो सीन आहे तो खरंच खूप छान त्याचं स्कूल. आणि असं इंटरेस्ट आला पाहिजे मुलांना. इथं खेळायला वगैरे खूप आहे. पण काय झालं काय माहिती, त्याला जायचंच नाही. आणि बघितलं त्याचं स्कूल असतं 2:30 तास, 9 ते 11:30, तरी पण त्याला कंटाळा येतो. त्यातलं ते जाईपर्यंत 9:30 होतात आणि 11:15ला सोडायला सुरुवात करतात. म्हणजे तसं मिनिमम ह्याचं स्कूल फक्त 2च तास आहे, तरी पण ह्याला कंटाळा येतो जायचं. जायचं थोडं इकडे तिकडे करायचं, टिफिन खायचं आणि यायचं. पण तरी पण तो खूप रडते स्कूलला जायला. अजून त्याला इंटरेस्टच वाटत नाही आहे स्कूलला जाण्यासाठी. तर काय करावं हे मला समजत नाही. पण आजचा दिवस असा उगवला आहे कसा मलाच माहिती नाही. पण आज एकदम हसत आरव स्कूलला गेला. सकाळी उठल्यावर तो बोलला नाही की स्कूलला जायचं आहे का, कशाला जायचं आहे, आज सुट्टी घेऊ, मला ताप आला, असं काही नाही. उठला, तयार झाला, मस्तपैकी खाल्लं बिल्लं आणि स्कूलला गेला. आता येईल, आता पप्पा येईल आणायला, कारण की मग त्याची सवय मोडायची की मीच पाहिजे सोडायला आणि आणायला सोबत. त्यामुळे मग आज मी गेलेच नाही. आज ह्यांनाच पाठवले. तर आज स्माईल करत गेला होता. आता बघू स्माईल करत येतोय का कसं येतोय, रडतोय आल्यावर. पहिल्या दिवशी गेला होता आरव स्कूलला, तेव्हा तो गेला रडतच गेला होता. पण बाहेर तर तो शांत आला, जिना पूर्ण शांत उतरून आला. आणि जसं मी त्याला उचलून घेतलं तसं तो इतक्या जोरात रडायला लागला. तिथं सगळे पॅरेंट्स माझ्याकडेच बघायला लागले की हा काय एवढा रडतो, म्हणजे इतक्या जोरात का हा मुलगा रडतोय म्हणून. म्हणजे ह्याला काय झालं स्कूलमध्ये एवढं. पण तो एक लाडाचा अतिलाड, जास्त लाडाचे परिणाम येते, बाकी काहीच नाही. जास्त लाड केल्यामुळे तो कसं करतो. आता त्याला ही सवय लावायची हळूहळू. आता क्लास पण लावायचे, पण आधी म्हटलं शाळेत बसायला त्याला सुरुवात होऊ दे आणि नंतर मग परत क्लास लावा. आणि घरी काय होते, अभ्यास घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही आरवचा. पण आरव घरी अजिबात माझा ऐकत नाहीच ऐकत तो. आणि मारून किती मारणार ना. मारून तर जास्तच मुलं हे होतात, कोडगे होतात. आणि त्यांना ती सवय लागते मार खायची. त्यामुळे आरवला मारायचं सोडून दिले मी. समजून गोड बोलून सांगते मी. ऐकल तेवढं ऐकल, नाही ऐकलं तर एवढं आत्ताचपासून त्यांच्यावर अभ्यासाचा लोड आत्तापासून द्यायचा नाही, कारण की अजून भरपूर शिकायचं त्यांना. तर जेवढं शिकाल तेवढं आत्ता सध्या ठीक आहे. मग थोडाच अभ्यास घेते मी त्याचा. आणि बघू आता थोडा इंटरेस्ट यायला लागले त्याला हळूहळू. पण महिना झालं स्कूलला, 12 तारखेला 1 महिना झाला स्कूल भरून. सारखं त्याचं आजारी वगैरे असल्यामुळं त्याचं नव्हतंच, नाहीच भरले. 7-8 दिवसच भरले असतील त्याचे एका महिन्यातले. तर आता काय कंटिन्यू करणार त्याचं स्कूल. आता उद्या आलं सॅटर्डे संडे, त्यामुळे 2 दिवस सुट्ट्या. आणि ही इंग्लिश मिडियमची नवीन फॅशन आहे की 2 दिवस सुट्ट्या असतात त्यांना. आपल्यासारखं नाही की आठवड्यावर जायचं, रविवारची वाट बघायची, असं नाही. ह्यांना सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्ट्या आणि 5 दिवस स्कूल असतं. म्हणजे सोमवारी त्याचं मूड नसतो, मंगळवारी मूड नसतो जायचा, बुधवारी गेला, गुरुवारी गेला, शुक्रवार 3 दिवस गेला की शनिवार रविवार आलाच लगेच, असं होतं. चला असो, घरातली बाकी सगळे कामं आवरलेली आहेत मस्तपैकी. कपडे धुवायचे आहेत, ते नंतर धुणार. जेवण वगैरे केल्यावरती आरवला घेऊन येतील, मग जेवण वगैरे करायचं आणि मग कपडे वगैरे धुवायचे निवांत. बाकी सगळं काम आवरलेलं आहे घरातलं. तर चला आरव येईल आता. फर्स्ट डे किती छान गेला का माझ्या
बेबीचा हसत गेले हसत आले आता. असं गुड बॉय जर करायला तर काय होईल सांगा. आता रोज हसत जायचं काय? जाशील नाही मग? उद्या सुट्टी जाईल. आणि उद्या तर संडे. संडेला सुट्टी, सॅटर्डे उद्या. सुट्टी जाईल. आज कसं हसत गेलं माझं सोना? चला. सुट्टीमध्ये किती खुश होते. चला शूज काढा. सुट्टी म्हणलं की खुश. पिल्लंय माझं. आणि आज कसं गुडबॉय सारखं शाळेत न रडता गेलं स्कूलला आज बाळ माझं. आज नाही रडायला आलं तुला? कसं काय रे? आज कसं काय रडायला आलं नाही? मॅमने है ना ट्यूशन लेसन बनवलं होतं. लय सुंदर बनवली स्कूल. हा काय केलंय आतमध्ये स्कूलमध्ये? है ना हे बनवले कायले दिवाळी. दिवाळी नाही, आज ग्रीन डे होता स्कूलमध्ये. ग्रीन डे बनवले होते. तर आरव आला स्कूलमधून आणि आलेला खुश झाला मला बघून. आणि आमचं जेवण वगैरे सगळं झालं. नंतर मी कपडे धुतले. मग टेरेसवर कपडे टाकायला आलो. माझ्या पाठीमागं आरवचं लुडबुड सुरूच असतं. आई बाबा होता त्यांच्या पाठीमागं असायचा. आणि आता मी एकटीच आहे त्यामुळं तो आता माझ्या पाठीमागं असतो. कुठे जायला तिकडं माझ्यासोबतच. तर आरव तोपर्यंत टेरेसवर खेळतो. तेवढंच त्याला पण घरातून बाहेर. नंतर मग एकटाच दिवसभर घरात खेळत बसतो. बाहेर जात नाही कुठे, काय नाही. आज खूप थोडे कपडे होते. नाही तर रोज खूप मोठे कपडे असायचे. पण आज कोणच नाही आहे घरी. सगळे गेले आता. आई मामा गेले. माझा भाऊ होता तो पण गेला. वडील पण गेले. त्याच्यामुळे आज काय थोडेसेच कपडे आहेत. काल बरेच मोठे कपडे धुतले होते मी. आणि हंतरुणं वगैरे पण बरेच धुवायचे आहेत आता. नंतर आरो बघा इकडे खेळते कसा. आणि नंतर आम्ही गेलो मग घरात. तू खेळ. तू खेळ, तुम्ही नाही. अबे दगडा तुटला रे.